गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आता आपण बनवूया मैद्याचे मोदक. तर इथे मी खोबऱ्याचे काप, काजू बदामचे काप घेतले, थोडा गुळाचा किस घेतला आहे, ओलं खोबरं घेतलं आहे मी. ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे बघा बारीक झालं आहे. आणि नंतर मैदा घेतला आणि त्यात थोडं गावठी तूप टाकलं आहे, एक चमचा. त्याने आपले मोदक खुसखुशीत होतील, असे कडक टाईप नाही होणार, खुसखुशीत होतील. थोडं मीठ टाकलं आहे मैद्यामध्ये आणि थोडं तुपामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन जिरे पण टाकले वरून. मैदा मळून घेतल्यानंतर वरून टाकले फोडणी देऊन. आता कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे, तेल नाही तूप, आपलं साजूक तूप टाकलं आहे. आणि त्यामध्ये मी खोबरं टाकलं आहे. आणि ते खोबरं असं थोडंसं लालसर होईपर्यंत परतावून घ्यायचं. त्यात काजू बदामचे काप टाकले, थोडी इलायची टाकली, कुठूस इलायची पावडर टाकलेली आहे. आणि असं थोडंसं गरम करून घ्यायचं. ते छान असं तयार होतं मग. आणि त्यामध्ये थोडा गुळाचा किस काढलेला होता तो टाकला. थोडा म्हणजे एक वाटीभर किस घेतला तो आम्ही. एक नारळाला एक वाटी किस. त्यामध्ये बडीशेप टाकली. तर आपलं सारण तयार झालं आहे आणि पीठ बी तयार आहे. आता हे साचा आहे मोदकाचा, त्याला थोडं तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पाऱ्या टाकल्या आहे 2. त्यामध्ये सारण भरायचं. मग आपला मोदक तयार होतो. हे बघा किती सुंदर मोदक झाला आहे. काही मी साचा